आज आपल्याला सेकंड लेक्चर बघायचं आहे. तर बघा, यामध्ये पहिले आपण सिरीजमध्ये बघितलं होतं की सिरीजमध्ये बघा आपल्याला करंट हा कसा असतो, सेम असतो, राईट. आणि पॅरललमध्ये आपला जो व्होल्टेज आहे हा सेम असतो, राईट. सिरीजमध्ये करंट जर सेम असेल तर व्होल्टेज काय असतं, डिफरंट. आणि व्होल्टेज जर सेम असेल पॅरललमध्ये तर करंट कसं असतं, डिफरंट. ठीक आहे. याचा उपयोग करून याचे आपण जे फॉर्म्युलेज बघितले होते, राईट, या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, आता याचे क्वेश्चन आन्सर्स बघायचे. ओके, चला तर मग सुरू करूया. बघा, फर्स्ट दिलं आहे, रेजिस्टर ऑफ 10 ओहम इज कनेक्टेड इन अ parallel with a 8 ohm if the current through the combination is a 10 ampere. Calculate the current through each resistance. तुम्हाला करंट पण फाइंड करायचं आहे प्रत्येक रेजिस्टन्समधलं. बघा, 10 ओम हे काय कनेक्ट केलेले आहे तुमचं पॅरललमध्ये, बरोबर. आता आर टी काढायचं असेल तर पॅरललमध्ये दोन रेजिस्टन्स आहे तुमचे, R1 आणि R2. हा आपला काय झाला, R1, हा झाला आपला R2, R1 आणि R2, राईट. तर मग पॅरललमध्ये असलं तर R1 × R2 डिवाइडेड बाय वाट, R1 + R2. याची तुम्ही डायग्रामसुद्धा ड्रॉ करू शकता, राईट. मग R1ची व्हॅल्यू किती तुमची, 10, राईट. R2ची किती आहे, 8. 10 × 8 दॅट इज 80, राईट. आणि R1 + R2 दॅट इज 18, म्हणजे 80 डिवाइडेड बाय 18 दॅट इज 4.44, दॅट इज RT. ओके. आता आपल्याला जर व्होल्टेज मिळाला, रेजिस्टन्स मिळाला, तर आपण व्होल्टेज फाइंड करू शकतो. सो V = I × R. पण R कोणचा घेणार, RT वाला, राईट. तर करंट किती आपल्याकडे, 10 गुणिले 4.44 किती मिळणार, 44.4. हे आहे तुमचं व्होल्टेज झालं. ओके. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्रत्येकाचा करंट फाइंड करायचा, I1 आणि I2. आता I1 साठी फॉर्म्युला बघा काय आपला, R2 डिवाइडेड बाय R1 + R2 × I. आपल्याला I माहिती आहे, R2 सुद्धा माहिती आहे, R1 आणि R2 पण माहिती आहे. तर फक्त व्हॅल्यू पुट करून आपल्याला काय करायचं आहे, I1 फाइंड करायचं. ज्यावेळेस इथं I1 फाइंड करणार तर रजिस्टर इथं किती असणार, 2 असणार. मी त्यावेळेसच मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. ज्यावेळेस मला I2 फाइंड करायचं असेल तिथं काय असणार, R1 असणार आणि डिवाइड बाय काय असणार, R1 + R2 × वाट, I. हे लक्षात असू द्या. 2 असेल तर न्यूमरेटरला 1 घ्या, 1 असेल तर न्यूमरेटरला 2 घ्या. ओके. सो त्याप्रमाणे I1 आणि I2 फाइंड करून घेणार, राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा. हा जरा प्रॉब्लेम एक बेस्ट प्रॉब्लेम आहे बघा. फॉर द सर्किट शोन इन अ फिगर देअर आर अ 9 रेजिस्टर. आयडेंटिफाय विच ऑफ देम इन अ सिरीज अँड विच ऑफ देम आर इन अ पॅरलल. बघा, सिरीज आणि पॅरललमधले तुम्हाला सांगायचे. अँड डिटरमाइन द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, म्हणजे R टोटल तुम्हाला काय करायचा, फाइंड करायचा. चांगला प्रॉब्लेम आहे बघा. तर याला कसं सॉल्व करणार, बघा. आता ही तुमची सर्किट डायग्राम आहे, बरोबर. या सर्किट डायग्राममध्ये बघितलं तुम्हाला सिरीज कोणचं आणि पॅरलल कोणचं, तर बरोबर. तर हे लक्षात यायला पाहिजे. तर फर्स्ट बघा, हे इथं तुमचं हे सिरीज कॉम्बिनेशन येतं, बरोबर. नंतर हे तुमचं पॅरलल कॉम्बिनेशन येतं, बरोबर. नंतर हा एक रजिस्टर, हा एक दुसरा रजिस्टर आणि हा तिसरा रजिस्टर, हे कसे येतात, पॅरलल. बघा, हे 2 पॅरलल झाले, राईट. आणि हा काय झाला, सिरीज झाला. आता मला सांगा, सिरीज असेल तर डायरेक्ट R2 + R4 घेणार ना आपण, बरोबर. तर आपण एक एक सॉल्व करू. पहिले आपण ही पेअर सॉल्व करू. R2 + R4 हे सरळ सरळ काय होईल, कंबाईन होईल, बरोबर. R2 + R4 म्हणजे यांनी R10 घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, पण मॅच झालं, हा नंबर रिपीट झाला नाही पाहिजे, समजलं. म्हणून इथं काय करणार, R2 + R4 हा डायरेक्टली तुमचा काय होईल, शॉर्ट होऊन जाईल. म्हणजे तुमचं जे सर्किट आहे, राईट, तर हे कसं होणार, लाईक धिस. म्हणजे इथं एकच रेजिस्टर असणार, तो काय असणार, R10, ठीक आहे. इथे तुमचा R3, बाकीचा ॲज इट इज. ओके. नंतर आता ह्या R6 आणि R7 मध्ये पॅरलल कॉम्बिनेशन आहे. तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला
R6 इज अ पॅरलल विथ वॉट R7, म्हणजेच काय करणार R6 इंटू R7 डिवाइड बाय R6 प्लस R7 हे आपल्याला फाइंड करून घ्यायला लागणार बरोबर. तर याचं काय होईल एकच कॉम्बिनेशन तयार होईल बरोबर, म्हणजेच R10 इथलचा राईट आणि R11 ही एका लाईनमध्ये येऊन जाईल ना, एका लाईन म्हणजे सिरीजमध्ये होऊन जाईल बरोबर. तर हे सिरीजमध्ये ह्याप्रमाणे काय केले आपण ॲड केले बरोबर, म्हणजे R10 प्लस R11. म्हणजे आता बघा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आत्ता काय सॉल्व केलं, हे R2 आणि R4 सॉल्व केलं बरोबर, याचं एक R10 बनाला बरोबर आणि ह्या R6 आणि R7चा R11 बनाला. R10 आणि R11 हे आता सिरीजमध्ये आले तर काय होईल R10 प्लस R11 म्हणजेच काय होईल R13 होईल. मग हे यांचं डायरेक्टली कॉम्बिनेशन काय बनणार एकच रजिस्टर कशाने बनणार तो R13ने बनणार. ओके नेक्स्ट बघा आता महत्त्वाचं तुम्हाला हे 3 रजिस्टर R6 R5 R8 आणि R9 हे पॅरलल आहे. तर पॅरलल असल्यामुळे हे तुमचं तिघांचं कॉम्बिनेशन बनवलं तुम्ही तर ते काय बनलं तुमचं R12 बनलं बरोबर. म्हणजेच काय नंतर तुमचा हा जो इथलचा फाइंड केलेला R13 आहे बरोबर, R13 आणि इथला आपला जो R12 आणि हा आपला R13 हे दोन्ही सिरीजमध्ये येऊन हे दोघांची बेरीज होईल बरोबर. ह्या दोघांची बेरीज झाल्यानंतर R3 सोबत तो काय होईल पॅरलल होईल लाईक दिस बरोबर. मग आता हे दोन पॅरलल आले तर याला पॅरललला सॉल्व करून नंतर R1 आणि R12 हे सगळे काय होईल ॲड करावं लागणार. का ॲड करावं लागणार कारण हे काय होईल एकमेकांना सिरीजमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, समजत नसेल तर बघा एक तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो मी. आता जे आपल्याला डायग्राम दिली जरा त्याबद्दल आपण थोडा विचार करूया. हा आपल्याला व्होल्टेज सोर्स दिलेला आहे राईट, त्यानंतर हा एक रेजिस्टन्स हा एक रेजिस्टन्स हा एक रेजिस्टन्स ठीक आहे, देन हा एक रेजिस्टन्स लाईक दिस ओके. देन त्यानंतर बघा या रेजिस्टरचं कॉम्बिनेशन लाईक दिस. पहिले आपण काय करणार R2 आणि R4चा विचार करणार, हे सिरीजमध्ये यांना ॲड करून घेणार बरोबर. हे ॲड केल्यानंतर ह्या R6 आणि R7ला हे काय करणार आहे पॅरलल आहे तर याला आपण सॉल्व करून घेणार बरोबर. आता हे सॉल्व केल्यानंतर तुमचा R9 ॲटोमॅटिकली काय येतो सिरीजमध्ये येऊन जातो कोणाच्या ह्या R6 आणि R7च्या. म्हणजे सर्किट डायग्राममध्ये फार तुमचा आमूलाग्र बदल होतो बरोबर. हा एक पॅटर्न, त्यानंतर हा एक दुसरा पॅटर्न आणि हा तिसरा पॅटर्न. ठीक आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे बरोबर. हे R2 प्लस R4 झालं, देन हा R6 पॅरलल विथ वॉट R7 आणि त्यानंतर हा R9. हे सरळ काय होईल एकमेकांना ॲड करता येईल आपलं बरोबर. हे ॲड झाली सॉरी R9 ॲड नाही करता येणार कारण हा यामध्ये काय यासोबत आणि यासोबत हे तिन्ही कसे हे पॅरलल राईट. तर हे पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन समजायला पाहिजे. सिरीज म्हटलं तर सरळ सरळ काय करणे ॲड करणे आणि पॅरलल म्हटलं तर आपला तो फॉर्म्युला R1 × R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 आर. ठीक आहे, तर तेच केलं आहे बघा. यामध्ये हे दोन घेतले, नंतर हे दोन पॅरलल आणि नंतर हे 1 2 आणि हे 3 हे पॅरलल. ठीक आहे, ह्या तिघांचं कॉम्बिनेशन नंतर केल्यानंतर तुम्हाला इथं जो एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर बनतो ओके. आता यामध्ये यांनी तेच केलं की सिम्पली नंतरला हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन इथं आलं म्हणजे हे तुमचं या R3 R13 आणि R12 हे नंतर काय झाले हे दोघं एकमेकांना पॅरल झाले तर हे पॅरल पहिले सोडून घ्या, नंतर हे सगळ्यांची बेरीज करा. ठीक आहे, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम तशाच प्रकारे यांनी सॉल्व करून दिलेला आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला तेच विचारलं की फॉर द सर्किट कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल A अँड B. ह्या A आणि B टर्मिनलचा तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. पण त्याआधी तुम्हाला आपलं जे आता आपण लॉजिक लावलं त्याप्रमाणेच याला काय करायचं सॉल्व करायचं. बघा आता थोडंसं
हां, पहिले 2 काय आहे सिरीजमध्ये ॲड करून टाका. हे 1, 2 आणि हे 3 हे पण सिरीजमध्ये याला ॲड करा. म्हणजे काय होईल, तुमचं जे सर्किट आहे हे छोटं बनतं. बरोबर. मग आता हे सर्किट छोटं बनतं, तर हे पहिले तुम्ही ॲड केले 2.5 प्लस बघा हे 2.5 प्लस 3.5 हे यांची बेरीज जर केली आपण तर किती मिळतं आपल्याला, दॅट इज 6. बरोबर. त्यानंतर आता हे 12 ओहम आणि 12 ओहम हे दोन्ही कसे झाले, पॅरलल झाले. म्हणून याला आपण काय करणार, 12 × 12 डिवाइड बाय 12 प्लस 12 दॅट इज 24. याला जर आपण सॉल्व केलं तर हे किती मिळतं आपल्याला, 6. म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला 6 ओहम आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला पुन्हा 6 ओहम. हे दोन्ही आता कसे झाले, हे पॅरलल झाले. बरोबर. त्यानंतर 2 ओहम 8 ओहम आणि 6 ओहम हे सिरीजमध्ये. बरोबर. हे किती होणार टोटल, 16 ओहम. बरोबर. त्यानंतर 7 आणि 9 हे दोन्ही सिरीजमध्ये, तर यांची पुन्हा बेरीज किती झाली, ही 16. बरोबर. म्हणजे आपण काय करतो आहे, एका पर्टिक्युलर सर्किटला रिड्यूस करत चालतो आहे, छोटं छोटं करायचं आहे त्याला. बरोबर. आता 16 आणि हे 16 हे कसे झाले, पॅरलल झाले. मग पॅरललचा नियम आपल्याला माहिती आहे काय आहे बघा, 16 × 16 डिवाइड बाय 16 प्लस 16 दॅट इज 32. याला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करशाल तर 16 दुने 32 म्हणजे उत्तर किती येणार, 8. राईट. तर हे सिम्पली आपल्याला 8 ओहम मिळणार. बरोबर. हे 8 ओहम आणि नंतर हे 6 आणि हे 6 म्हणजेच किती, 36 डिवाइड बाय 12 12 32 36 म्हणजे हे 3 ओहम आणि हे 8 ओहम. हे दोन्ही आता सिरीजमध्ये झाली आहेत ना. 8 + 3 म्हणजेच किती झालं तुमचं, 11 झालं. बरोबर. मग आता हे आपण याला काय केलं, कन्वर्जन करून हे झालं याचं 11 ओहम. नंतर हा आपला जो 11 ओहम आहे. बरोबर. हा 11 ओहम जशाच तसा. आता हे 11 आणि 11 हे काय झाले तुमचे आता पुन्हा पॅरललमध्ये झाले. तर यांचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस सॉल्व करशाल तुम्ही तर किती मिळेल तुम्हाला, 5.5. हा तुमचा RABच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स झाला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, फाइंड द सप्लाय व्होल्टेज ऑफ अ सर्किट ॲज अ शोन इन अ फिगर. याच्यामध्ये तुम्हाला 2 ओहम 5 ओहम आणि 10 ओहम हे पॅरललमध्ये दिलेले. तर तुम्हाला RT फाइंड करायचं आहे. बरोबर. सप्लाय व्होल्टेज फाइंड करायचं आहे, सॉरी. सो इक्विवॅलेंट आपण RT कसा फाइंड करणार, पॅरललमधला 1/RT इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ओके. यांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन सॉल्व करू, याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. तो किती मिळतो तुम्हाला, 1.25 ओहम. आता तुम्हाला रेजिस्टन्स मिळाला. बरोबर. त्यानंतर करंट तुम्हाला दिलं आहे म्हणजे V इज इक्वल्स टू I × R. I किती आपला 24 × 1.25 दॅट इज वॉट, 30 ओहम. ओके. सो दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट बघा, यामध्ये काय दिलेलं आहे. नेक्स्ट, फॉर अ सर्किट ॲज अ शोन इन डायग्राम determine the equivalent resistance, total current and current through a 3 ohm resistance. 3 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉस तुम्हाला करंट फाइंड करायचा आहे. आणि पहिल्या काय करायचं, इक्विवॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचा RT आणि टोटल करंट फाइंड करायचं. ओके. तर बघा, जे रेजिस्टन्स दिलेले आहे आपल्याला, हे दोन्ही कशी आता रेजिस्टन्स हे दोन्ही सिरीज पॅरललमध्ये. याचं पॅरलल कॉम्बिनेशन काय येणार, 6 × 3 डिवाइड बाय 6 + 3 म्हणजेच 18 डिवायडेड बाय 9 दॅट इज 2. मग आता हे तुमचं 2 ओहम इथं मिळालं. मग आता हा 2 ओहम आणि हा 8 ओहम ही सिरीजमध्ये झाली म्हणजे टोटल किती झाला, 10 ओहम झाला. बरोबर. म्हणजे तुमचा RT टोटल किती मिळाला, 10 ओहम झाला. समजतं आहे ना. तर हा तुमचा 10 ओहम. मग आता तुमचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम. बरोबर. व्होल्टेज आहे 20 व्होल्ट. करंट फाइंड करायचं तर V इज इक्वल्स टू I × R. I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. V किती आहे, 20 भागिले 10 0 0 कट किती राहिलं, 2. म्हणजे तुमचं करंट किती मिळालं, 2 ॲम्पियर मिळालं ना. म्हणून हे 2 ॲम्पियर. आता तुम्हाला R म्हणजे 3 ओहमच्या अक्रॉस तुम्हाला करंट फाइंड करायचं आहे ना. बरोबर. मग I2 इज इक्वल्स टू काय करतो आपण,
R1 डिवाइड बाय R1 प्लस R2 बरोबर. R1 किती तुमचा 6 डिवाइडेड बाय 6 प्लस 3 म्हणजे 6 डिवाइडेड बाय 9 बरोबर. आणि तुमचा करंट इथं करंट पण घ्यायला लागणार. करंट किती आपला 2 बरोबर. तर किती होणार साईन 12 भागिले 9 किती मिळतं ते 1.33. ठीक आहे. म्हणजे ज्याच्या अक्रॉस जर काढायचं असेल तुम्हाला करंट ज्याच्या रेजिस्टन्स तर त्याला R2 म्हणून कन्सिडर करा, म्हणजे तो डिनॉमिनेटरला येईल. ठीक आहे. आणि न्यूमरेटरला R1 घ्या. ओके. नेक्स्टमध्ये बघा 3 रेजिस्टन्स घेतलेले 50, 40 आणि 25चे कनेक्टेड इन पॅरलल. डिटरमाइन इट्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. If the 25 ohm resistance is 8 ampere, find the current in the other two resistance and total power consumed in a circuit. बघा आता हे 1 2 3 तीन रेजिस्टर हे कसे पॅरललमध्ये. तर पहिले आपल्याला सिम्पली डिटरमाइन द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपण फाइंड करून घेऊ. हा R1/RT ने फाइंड करतो आपण. तो किती मिळतो 11.76. म्हणजे पहिला प्रश्न आपला सॉल्व झाला बरोबर. इफ द करंट इज 25 ओहम रेजिस्टन्स इज 8 ॲम्पियर, म्हणजे 25 ओहमच्या अक्रॉस तुमचं करंट किती आहे 8 ॲम्पियर आहे बरोबर. तर करंट इन द अदर 2 रेजिस्टन्स अँड द टोटल पॉवर कन्झ्युम इन अ सर्किट इज व्हॉट. आता हे पॅरलल कॉम्बिनेशन म्हटलं तर तुमचा करंट हा सारखा असतो का नाही. व्होल्टेज तुमचं काय असतं सारखं असतं बरोबर. तर करंट हा प्रत्येक रेजिस्टन्सचा हा वेगळा असणार आहे. तर RT आपल्याला जो मिळालेला आहे त्याच्यावरून आपण काय करू V=I/R हा फॉर्म्युला वापरू, कारण I1 I2 फाइंड करायचं आहे बरोबर. तर व्होल्टेज कसं फाइंड करणार, तुमच्याकडं करंट किती आहे 8 ॲम्पियर आहे बरोबर. 8 ॲम्पियर रेजिस्टन्स RT किती आलेला आहे तुमचा, म्हणजे एकाचा रेजिस्टन्स, कारण 25 ओहमच्या अक्रॉस घ्यायचा आहे राईट. तर म्हणजे किती झालं 25 8 200, म्हणजे तुमचं व्होल्टेज किती आलं 200 वोल्ट बरोबर. आता I1 फाइंड करायचं. तर I1 = V/R1, कारण करंट व्होल्टेज सारखं आहे. रेजिस्टन्स किती तुमचा 50, म्हणजे 50 ओहमच्या अक्रॉस काढा, नंतर 40 ओहमच्या अक्रॉस काढा बरोबर. म्हणजे I1 आणि I2 किती मिळालं तुम्हाला 5 ॲम्पियर आणि I1 किती मिळाला 4 ॲम्पियर बरोबर. आता राहिला प्रश्न तुमचा टोटल पॉवर कन्झ्युम किती जाईल. तर पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे P=I²R बरोबर. पण इथं R आपल्याला काय घ्यायचं आहे टोटल घ्यायचं आहे, म्हणून I² फाइंड करण्यासाठी तुम्हाला I टोटल फाइंड करावं लागेल. म्हणून I=I1 + I2 + I3, कारण वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना तिन्ही करंट. मग 4 + 5 + 8. आता हा 8 आपल्याला दिलेला होता म्हणून आपण घेतलेला आहे. हे तुम्हाला 17 मिळालं बरोबर. मग P=I²R म्हटलं तर I² म्हटलं तर किती आहे त्याची 17चा वर्ग प्लस रेजिस्टन्स किती आहे 11.76. असं कॉम्बिनेशन तुमचं किती येतं दॅट इज 3398. ओके. नेक्स्ट कॅल्क्युलेट द करंट थ्रू 10 ओहम रेजिस्टन्स. आता हे तसंच सेम आहे बघा. 10 ओहम रेजिस्टन्स याच्या अक्रॉस तुम्हाला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर हे आता सध्या पॅरललमध्ये, तर याला आपण ज्याच्या अक्रॉस काढायचं आहे आपल्याला, तर याला आपल्याला R2 म्हणावं लागतं आणि ज्याच्या अपोजिट आहे तो R1 घ्यावा लागतो बरोबर. करंट दिलेलं आहे म्हणजे I1 काय असणार R1/R1 + R2 × what I. R1 किती झालं तुमचा मग 5 / 10 + 5 × I किती आपला हा 10 ॲम्पियर, म्हणून 10 घेणार, म्हणजे 5/15 × 10 हे किती झाले 50/15, म्हणजेच तुम्हाला किती मिळतं ते 3.33 बरोबर. नेक्स्ट फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू R1 इन द सर्किट शोन इन अ फिगर. R1 इज R2 इज R3 R4 अँड R5. तुम्हाला करंट फाइंड करायचं आहे बरोबर. आणि डायग्रामवरून तुम्हाला मध्ये
R1 to R5 ह्या 5 रेजिस्टन्स दिलेले. आता बघा हे सगळे एकमेकांना पॅरललमध्ये R1 हा पॅरलल आहे, R2 पॅरलल आहे, R2 R3 आणि R4. तर सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपण सॉल्व करू. पण फर्स्ट आपण काय करू, याला पहिले सॉल्व करू, कारण हे काय आपलं पॅरलल आहे. ह्या पॅरललला आपण जर सॉल्व केलं तर R1 आणि नंतर ह्या पॅरललचं कॉम्बिनेशन आहे R5 हे कशामध्ये येईल, सिरीजमध्ये येऊन जाईल. समजतंय? तर आपण हे 3 काय करू, पहिले एक करून घेऊ. आता R2 इज पॅरलल टू R3 इज पॅरलल टू R4. आता हे पॅरलल आहे म्हणजे 1/RT इज इक्वल्स टू 1/R2 प्लस 1/R3 प्लस 1/R4. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला मिळतं किती, मग याचा रेसिप्रोकल किती मिळतो, दॅट इज 230.77. म्हणजे याचं उत्तर किती मिळतं, 230.77. बरोबर. देन आता हा R1 आणि R5, R1ची किंमत किती तुमच्याकडे 100, R5ची किती आहे 50. बरोबर. देन आता हा R1 प्लस, आता RT फाइंड करायचं तुम्हाला म्हटलं तर R1 प्लस इथं किती आहे आपला 230.77 आणि नंतर R5 किती आपल्याकडं 50. या सगळ्यांची बेरीज किती येते, R1 किती घेणार तुम्ही, मला वाटतं 100. बरोबर. हे सगळं या R1च्या जागी 100 घ्या. म्हणजे टोटल किती मिळतं तुम्हाला 380.77. म्हणजे हे तुमचं RT झालं ना. बरोबर. आता RT भेटल्यानंतर तुम्हाला व्होल्टेज दिलेलं आहे, मग V इज इक्वल्स टू I इंटू R घेणार तुम्ही, म्हणजे R टोटल. तर व्होल्टेज किती तुमचं 20 वोल्ट. बरोबर. 20 भागिले R टोटल किती आहे 380.77. त्याच्यावरून काय भेटणार तुम्हाला, करंट भेटणार ना. बरोबर. तर मग हा तुमचा करंट किती मिळतो आहे, दॅट इज 0.053 एम्पियर. ओके. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द करंट थ्रू अ 5 ओम रेजिस्टन्स. हे पण सेम आत्ता आपण जसं हे इक्वेशन घेतलं तसंच. ओके. फक्त ज्याच्या अक्रॉस काढायचं आहे आपल्याला रेजिस्टन्स, त्याचा अपोजिट जो असेल तर हा काय असतो R1 असतो, आणि जो दिलेला असतो तो R2 असतो. ओके. नेक्स्ट, करंट, फाइंड द करंट थ्रू अ रेजिस्टर R3 ऑफ अ सर्किट ॲज अ शोन इन फिगर. R3च्या अक्रॉस तुम्हाला काय करायचं आहे, करंट फाइंड करायचं आहे. आता R3च्या अक्रॉस फाइंड करण्याआधी तुम्हाला हे R2 आणि R3 हे पॅरलल हे पहिले सॉल्व करून घ्यायला लागणार. काय असणार, R2 इंटू R3 डिवाइड बाय R2 प्लस R3. बरोबर. यांचं कॉम्बिनेशन किती येणार, R2 प्लस R3 म्हटलं तर ते 100 इंटू 100 दॅट इज 10,000. राईट. 10,000 डिवाइडेड बाय 200. 0 0 0 0 गेट कॅन्सल, दॅट इज 500. एक मिनिट. 100 इंटू 100 दॅट इज 10,000 ना. राईट. देन 100 प्लस 100 200. 0 0 0 0 कट. हे किती मिळालं तुम्हाला 50. बरोबर. हा 50 ओहम याचं उत्तर मिळतं. हे 50 ओहम आणि हे R1चं 50 ओहम, हे टोटल किती झालं तुमचं, मग 100 झालं ना, म्हणून 100 आलं. ठीक आहे. याचं उत्तर तर 50च येतं. आणि दुसरा R1 त्यांनी काय केला 50 ओहम ॲड केला, म्हणून ते तुमचं झालं 100. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला करंट फाइंड करायचं आहे. तो V इज इक्वल्स टू I इंटू R. व्होल्टेज किती 10 व्होल्ट आहे. बरोबर. I जशाच तसं घ्या, रेजिस्टन्स डिवाइडला टाका, किती 100. 0 0 कट म्हणजे किती 0.1 ना. हे तुमचं काय झालं, करंट झाला. आता तुम्हाला करंट कोणाच्या अक्रॉस फाइंड करायला सांगितला, R3च्या अक्रॉस. आता R3च्या अक्रॉस घ्यायचा असला म्हणजे I3 इज इक्वल्स टू काय असणार, R2. म्हणजे हे R2 तुमचा न्यूमरेटरला येणार, R2 प्लस R3 इंटू वॉट तुमचा करंट आहे. बरोबर. म्हणजे R2 किती तुमचा 100 भागिले
R2 100 प्लस R3 100 इंटू करंट किती आहे 0.1. मग आता हे 100 भागिले 200 गुणिले 0.1 हे कट झाले बरोबर. म्हणजेच हे 0.5 इंटू 0.1 म्हणजेच ते किती येणार तुमचं 0.05. राईट, दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट बघा तसंच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर सेम. आता बघा नेक्स्ट काय रिव्ह्यू ऑफ ओम्स लॉ. तर रिव्ह्यू ऑफ ओम्स लॉ म्हणजे काही वेगळं आहे का, तर काहीच नाही. बघा तेच तुमचं व्होल्टेज इज इक्वल्स टू I इंटू R. बघा रिलेशन हे व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्सचं जे आपण पहिल्यापासून बघतोय. राईट, तुम्ही फर्स्ट इयरला असतानासुद्धा बघताय. तर तेच कॉम्बिनेशन यांनी इथं काय घेतलेलं आहे कंटिन्यू केलेलं आहे. ठीक आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे बघा की एक प्रकारचं बघा व्होल्टेज अँड करंट हा रॅशो असतो आणि हा रॅशो कॉन्स्टंट असतो. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट रेझिस्टन्स, अँड रेझिस्टन्सचा युनिट काय असतो ओहम. बरोबर. सो R इज इक्वल्स टू V/I. आता हे काय असं विशेष नवीन नाही आहे. राईट, बघा एक क्वेश्चन विचारला आहे, इज द ओम्स लॉ ॲप्लिकेबल टू अ नॉन लिनियर डिव्हाइस. राईट, तर आन्सर इज नो. आपण नॉन लिनियर डिव्हाइस मग त्याचा वापर करतो का, तर नाही. राईट, तर फक्त आपण डायोड, ट्रान्झिस्टर, झेनर डायोड ETC इट इज ॲप्लिकेबल ओनली इन लिनियर डिव्हाइसेस. बरोबर, जे की एका सरळ रेषेमध्ये आपण काय करतोय वापरतोय. आता यांचं म्हणणं आहे की सर्किटमध्ये आपण वापरतो का ओम्स लॉ, तर लिनियर कंपोनंट असेल तर आणि तर त्याचा उपयोग होईल. बरोबर, वापरता येईल. नंतर बघा पुन्हा क्वेश्चन दिलेला आहे, कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स ऑफ आयन फिलामेंट. इट इज ऑपरेट ऑन 230 वोल्ट सप्लाय अँड ड्रॉ द करंट इक्वल टू 2 अँपियर. 230 वोल्ट आहे आयन फिलामेंटमधून. रेझिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. बघा व्होल्टेज दिलेलं आहे, करंट दिलेलं आहे, तो V इज इक्वल्स टू I इंटू R. सरळ 230, करंट 2 अँपियर आणि रेझिस्टन्स म्हणजेच किती मिळणार तुमचं 115. बरोबर, हे दिलेलं आहे. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे यांनी. अशाच प्रकारे तुम्हाला काय आता हे काय करायचं आहे कॉम्बिनेशन फाइंड करत चालायचे. बरोबर, तर नेक्स्ट प्रॉब्लेम पण अशाच प्रकारे काय करा सॉल्व करा. राईट, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स बघूया. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.